उठकी चल दवाखान्यात नेतो नसलं कमी येत तर होय ग अय उठ जाऊ दवाखान्यात दुपार झाली नेमकं डॉक्टर बी येईल आता पोरं गेलेत सगळे शाळेत आईन बाप्पू गेले ती ह्याला रानात गेले ती काय करायला गेली ती काय जण रेशमा हो का सकाळ धरणं दमली सांगत होतो काल लग्नात सांगितलं होतं तिला ये नको एवढी नटो नको एवढं नको नटो काय गरजच नव्हती ना हा उठ आलं का नाही काय काय नेमकं काय दुखतंय काय दुखतंय आता डोकं म्हणा चल की दवाखान्यात नको मला दवाखान्यात मी नाही दवाखान्यात डोकं दुखायला लागलं मग झोपली का तू थोड्या वेळ झोपली काम झाले अजून राहिले बाकीचं अगं तू उठ मित्रांनो विषय ते नाही मग झोपायची काय गरज आहे झोपली कसं तू नेमकं होत आहे काय मला चल तुला ऍडमिट करतो डोकं करायला तसं नाही मग तू पांघरून घेऊनच पार दिवसात झोपली कुशल 5-10 मिनिटं झोपू दे की राव आता अर्धा पाऊण तास झालं झोपली रेशमा तू दवाखान्यात नेतो तुला नको मला हा माझ्या नावाने परत मोबाईल दिली अगं तुम्हाला खरं सांगा मित्रांनो आम्ही असले व्हिडिओ म्हणजे मी शक्यतो करून काढत नाही असं आजारी फिजारी असलेलं तर किती गेले तिचं गेले दुखत होते मस्त लाकडी लिहायला दवाखान्यात नेलती तिला 2 बाटल्या सलाईनच्या लावल्या होत्या पण म्हणजे दावलं नव्हतं तिला काय झालंय काल हका 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 इकडे तिकडे हिंडत होती नाही खरं बोललं की राग येतोय खरं बोललं की राग येतोय का व्हिडिओ तुझ्या चॅनलवर काल टाकलं नाही म्हणून डोकं दुखतोय का तुझं काही त्रास देत आहे तुम्ही डोकं कशाने दुखतंय माझं डोकं दुखतं सारखं बसा मला डोळं दुखते त्याच्यामुळे बरं दवाखान्यात चल ऐक चल दवाखान्यात नेतो तुला दवाखान्यात ऐकत जा रेशमा नको येड्यागत करू बरं उठून बस चल झोपू नको अगं रेशमा छळायचा विषय नाही पण मी म्हणतोय मी तुला काय म्हणतोय डोकं दुखायची कारण काय दुखतं डोकं म्हणा काल मी सांगत होतो एवढी तो नटायची काल गरजच नव्हती बरेच जणांचे तरी कमेंट आल्या होत्या ताईंच्या दादांच्या की म्हणली होती दिष्ट लागल रेशमाला काय बघते तसले गोळीने राहिलं का नाही सांग मला नीट राहिले की पण म्हटलं थोड्या वेळ झोपाव मग परत काम करा झोपच तर ऐक ना आता तुला काही काम नाही ना मग काय चल तुला दवाखान्यात नेतो थोडं अजून हिंडून येऊ चल तुला फिरवून आणतो आज नाही मला कुठं जायचं ऐक ना मला अजून मोटर चालू करायची थोड्या वेळाने म्हणजे कामाच तुला पडलंय का मोटर चालू करायची पण अरे दवाखान्यात चल तुला एक इंजेक्शन करून आणतो कमी आलं का हा विक्स लावले आलं का नाही कमी सांग हो म्हणा उठायचंच आता काय करावं अवघडच झालं का अजून एक गोळी देऊ नको नको आता गोळ्या असतात रेडीच असतात गोळ्या मित्रांनो कॉम्बी फॉर्म ही जी पाकिट आहे ना हो काय बी झालं ना ही पाकिट फक्त घरात ठेवायची ही बी पाकिट आहे ना तुम्हाला सांगतो काय असतं काय वेळ ते क्लिअरच होणार पण माणूस बरोबर का ऐक मी काय म्हणतो ऐक अय चल दवाखान्यात जाऊ जेवली का तू नाही जेवायचं मग कवा जेवायच्या आधीच तू आईन ती कवा येणार आहेत हा आता नाही त्याच्या लगेच आणि मग घरी कोण घरी नसलं कोणतं जमन नाही मी नाही कुठे यायची आगे दवाखान्यात नाही तुला का ऐकत जा रेशमा नको येड्यागत करू तू मला नाही गोळी खाली थोड्या वेळ आराम केला की कमी येते सवय आहे मला उगाच झोप मोड केली
मी तुला दवाखान्यात नेण्यासाठी म्हणत होतो. मी उठा बरं झोप, जाऊ दे, नसलं यायचं तर झोप. मग नाही आता राहून दे. जेवाय नको तुला? मी जाते जेवायला. हा मी जाते व जेवायला. कमी आलंय का? पण ऐक ना, कमी आलं असलं तर हा आले. ती मोबाईल लय बघू नको. मोबाईल बघून बघून बी डोकं दुखतं. हा अगं छायाची काय खरं बोललं की असं होतं. काय करावं, माझीच अक्कल बंद पडली. तिला चांगलं का मी उठावलं तर तका उठूनच गेली. तिला मी काय म्हणलं दवाखान्यात चल. मग दवाखान्यात गेल्यावर काय आता सकाळी तर ते सकाळी होती नीट. सकाळी मी ते सकाळ 7-8ला व्हिडिओ काढला होता. पण त्याची अशी जुरत होती, जुरायला लागली होती. काल लग्नात तिने लय डिस्ट लागली. बरेच कमेंट बी आलते तुमच्या आणि बरेच जण म्हणायचे रेशमालाही नटली, रेशमालाही नटली. आणि सगळ्या लग्नात तुम्हाला खोटं नाही बोलत, तिच्याकडेच बघायची बरं का, तिच्याकडेच बघायची सगळीजण. आज कोणीच नाही बघ की कुठं गेलेत. होय आ घरी असेल व घरात काय काम करत असेल तिचं. कमी नसलं आलं तर ऐक जाऊ, सिरियस घे जरा थोडं. येड्यागत काय करू नको. आले अरे टायमाला खात नाही. सकाळी काय खाल्लं? किती वाजलेत माहिती का तुला? हा काय माहिती. किती वाजलेत? 12 12:30 वाजलेच काय. नाही मग सकाळचे माणसं जेवतात कितीला माहिती का तुला? कितीला? अरे 10 ठीक आहे, 10ला. टायमिंग आहे 12चा. हे टायमाला खायचं नाही, काय करायचं नाही. हा जेवून घे आधी. जेव. चालू करायची. अरे काय मोटर चालू करायची? येईल करायची. पाणी नाही भरायचं, पाणी टाकी. काय बाबा अवघडच आहे बायकोचा विषय. काय लयच अवघड आहे, काय सांगायचं. 10 मिनिटात तर फार नीटच झाले असे दावायला लागली की तिला वाटलं नवरा आता निघून काय करतोय आणि काय नाही. हा थोडी हास सुकल्यावर नाही का चांगली वाटत. आजारी सुकली तरी काल बलतच दागिने बलतेच काय बलतात ते पॉपन बलतच का अशी चांगली दिसत. आता काय डोकं खाते? जेवून द्या आता मला. जेव. नसती उठावली तर मला वाटतं जेवली सुद्धा नसती. तू ध्यानात ठेव का जेवली असती? काय बोलते? जेवली असती. का लय कामाचं नेट पडले असं? नाही बाया, पाणी भरायचंय टाक्यात पाणी नाही म्हणून. बरं पाण्याचं काय आता दुसरं काय काम आहे? हा हाय काम अजून काय? काय काय काहीच काम नाही लागायचं. गरम करून खाते बर का? हाय का कालून राहिले का तुला? बघू बघू दाव किती काय कसं. मग असं जेवलो एवढंच राहिले, त्याच्यापुरतच राहिले. कोण राहिले आता जेवायचं? बाप डबा बांधून सगळ्यांनी डबा बांधून नेल्यात. पोरं घरी सगळी जेवून डबा बांधून. आता निवांत फक्त रेशमान मीच जायचं होतं आज बारामतीला, पण आता काय करावं. नाही जायचं आज, उद्या आज नाही. अगं चल तुला ऐक दवाखान्यात बी जाऊ आणि दोन्ही काम होत. नको मला आज नाही कुठं जायचं. ऐकायचं रेशमा काय तुला आणतो की दवाखान्यात नवीन ते माझं तुम्हाला ऐकू येतं का नको म्हणलेलं? जाऊ म्हणून नको जा तुम्ही गप बसा. एक दिवस नीट शांत घर राहून द्या. एक तर 2 दिवस तारास जेव्हा 2 दिवसात दमली मित्रमैत्रिणी. 2 दिवसात. काल लग्नाला गेली, परवा दिवशी ऊन लागतं बाहेर लय. चर्चा किती कसलं ऊन आहे.
सांग 4 चाकीत कसलं ऊन? लागतं वरून तरी सवय नसल्यामुळे. उद्या जायचं, आज नाही कुठे जायचं, आज आराम करायचा शांत. नाही नाही आज तुला सुट्टी नाही. चल आपण गाणी फेनी म्हणून नको. तुला गार्डन मध्ये फिरायला. मला कपच नको. ऐक ना तुला गार्डन मध्ये फिरायला मग तुझं डोकं दुखायचं राहिलं. ऐक नको मला. आज नाही म्हणलं नाही म्हणले की नाही मला नाही म्हणजे मूड नसतो माझा. अशीच करते म्हणून काय करावं. लईच अवघड झालं. कशी जुळतीन कसा चेहरा टाकलाय. हसल्यावर बरी वाटते. काय करायचं होतं मला ध्यानात. शक्यतो करून आमच्यात आजारी नसतं बरं का कोणी. का असतं ग? मी तर कधीच आजारी नसतो. कधीच. गाणं ट्रॅक्टर ठरवता का बसले आता मोबाईल. बरं घे की जेवाय. कर की चालू तर कर की. अय पुरी चालू तर कर. बरं एक काम कर. काय कर आज बी छानपैकी तुझा व्हिडिओ काढतो गार्डन. बघ राहू काय ते दमते का तुम्ही पार. काय तुला आज बारामतीला न्यायचं प्लॅनिंग होतं. आपण जायचं होतं फिराय म्हणलं गार्डन मध्ये ह्याच्यामध्ये हिंडवाव तर जुराईच लागले. आणि बारामतीतला दवाखाना लय महागाड आहेत. लाकडीतला दवाखाना स्वस्त आहे गोलवे. मग काय आणि ते 3 वाजेपर्यंत चालू असतो. 3च्या आत जायचं असलं तर चल. हो नाही तर परत जुरशील तू. नाही माझं ते येतं मला डोकं कमी. माझं ते दुखतं माझं डोकं. येईल का कमी? झोपली की बायको टेन्शन येते. हो खात नाही टायमाला आणि काम जास्त त्याच्यामुळं असं होते. दुसरा काही विषय नाही. का व्हिडिओ करू डिलीट? नजर लागते वाटतं ते व्हिडिओ मधनं. ते इन्स्टॉल बी टाकल्यात बनवून. नाही लागत. हा होय नको का? काय करू म्हणू ते व्हिडिओचं टाका डिलीट करून राहून दे की. राहून दे. बरं तुझ्या मला बरं असं दे. चला जेवती ती. बघू तिचं आलं कमी तर म्हणते कमी आलंय. झोपली होती त्याच्यामुळं कसं झालं तिला उठावली म्हणलं नको तिला म्हणजे झोपली होती डोकं दुखतंय म्हणून म्हणलं असं जरा झोपून दे मे बी. पण जेवली नाही काय नाही. हेच नाही नको का दवाखान्यात जायचंय का नाही विषय आहे ना. परत तुम्ही म्हणसाल काळजी घेत नाही काय नाही असं विषय दुसरं काही नाही. आता तिला जेवायला लावली म्हणलं थोडस जेवले बी अजून कमी येऊ शकते. आणि डोकं म्हणजे काही नॉर्मल विषय पण दुखू शकतं. होय का नाही दुखतं का? नाही दुखतं तिचं आधी मशी अशी दुखती सारखी अशी पहिल्यांदाच नाही. शक्यतो करून ते आजारी पडल्यावर मी कधी व्हिडिओ काढत बी नाही. अशी दुखली तरी मध्ये सालांच्या 2 बॉटल्या लावल्या आहे का नाही. पण काची कोय नाही. तुम्हाला आम्ही असलं काही दावत बी नाही सांगत बी नाही. काय वाटतं नको वाटतं असं म्हणून चांगलं दावण्याचा प्रयत्न करतो. पण काढला व्हिडिओ म्हणला असं घरी कोणी नव्हतं बी. आणि मी बी सकाळ धरणं मग त्याच्या चॅनलवर एक व्हिडिओ टाकला होता. त्यांनी काल बी काढला नाहीत व्हिडिओ आपल्या चॅनलवर. त्यांनी काढलंच नाहीत कालच्या धरणं सकाळ धरणं. चॅनलवर बी त्याचं व्हिडिओ नाहीत नाही तर त्याचं डेली 3 व्हिडिओ असायचं असेल. पण काय झालंय काय कळा नाही बी. मग त्याचं डोकं दुखतंय त्याच्यामुळं दुखतंय का कशी नाही का. पण नवऱ्याला कळतं मनातलं रेश्मा थोडं. बरं असून द्या राव. तुलाही टेन्शन घेऊ नको. तुला जावतोय मी. तुलाही डोकं दुखून घेऊ नको दुखू नको. फक्त माझं एवढंच म्हणणं आहे. आणि काय असेल ते स्पष्ट बोल. असं चला बाहेरचा नजारा दाखवतो. मला ऊन पडलंय.
चकाटमध्ये आज काय बकी नाही, चिवी नाही, कोणी नाही, घरी आई नाही, बापू नाही, संध्या नाही, पोरं नाही, रेशमन मीच काय कुठं गायब झाले ती. मी जे तिकडं जे खाल्ले तिकडं आपापल्या कामाने. उन्हाळ्यात काय झालंय, पाणी कमी पडतंय मित्रांनो. थोडंसं दोन एक तासाला मोटर चालू करून मग थोडं थोडं 1-2-4 झाडं अशी 5-10 मिनटं चलतंय. मग ती हे करावं लागतंय काय, झाडं जागवा लागते ती. आता ह्या मोठ्या झाडांचं नाही काय बरं का टेन्शन, मुल्या खाली गेल्यात. पण ही जी काय बारकाली झाडं ही तर लय माळ आहे हो. ही झाडं जगत नव्हती म्हणून ही कटाड केलेलं आहे पहिलं. ही देवाचं घर आहे म्हणजे हाय बरे. हाय बाकीची कामं करायची तिथले. इथं कोण नाही. अन्याने तर हातरून बी काढला नाही. दिवा लागलेला आहे, सगळे देवा आले ते इथंच आले ते इथं. असं देवांना बी करमतं इथं. वर नाव का असं कसं आहे, काय करतो मी झोपतो जरा. हे तर भारी वाटतं पण ह्या कोपट्यात काय आहे तुम्हाला खरं सांग का, गार लागत नाही, म्हणजे गरम होत नाही, काय नाही, एकदम गार आणि असं निवांत. आलं का लक्षात? असं दे, चला ओके बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. असं उगाच तिला उठावली, पण जेवायचं कोण, गावातली जेवायची होती का म्हणून उठावली. असं चला भेटू.